रामकृष्ण हरी. नमस्कार, मी सुप्रिया देशपांडे. मी गेले 26 वर्ष UK राहते. आज मी तुमच्याशी माझ्या प्रोफेशनल लाईफबद्दल थोडं आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे आणि काही वर्षांपूर्वी मी MBA, माझं एक्झिक्युटिव्ह MBA पूर्ण केलं आणि मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणून काम करते. आपण खूप लकी आहोत जे इंडियन ओरिजिनच्या बायका आहोत की सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी यांच्यापासून ते इंदिरा नूली सुधा मूर्तींपर्यंत खूप स्त्रियांनी आपल्यासाठी स्टिरियोटाईपला झगडून खूप मार्ग आपला सुकर केला आहे. तर त्यांचे ऋणी आहे ऑफकोर्स मी त्यांची. आणि घरनं आपण म्हणतो की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. त्याचं आता उलटं केलं तर खरं तर सगळ्या यशस्वी स्त्रियांमागे स्त्री आणि पुरुष दोघंही असतात की आपल्या लग्नाच्या आधी आई बाबा खूप मध्यमवर्गीय परिवारांमध्ये खूप सपोर्ट असतो आणि लग्नानंतरही माझ्या अशा अनेक ओळखीच्या फॅमिलीज आहेत की जिथे सासू सासरे नवरा खूप मदत करतात. आमच्या घरातही तसंच आहे. माझ्या सासऱ्यांचा खूप सपोर्ट आहे, संतोषचा खूप सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे आपण प्रोफेशनल लाईफमध्ये छान अचीव्ह करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या अतिरिक्त मी आणि संतोष गमभन हे सोशल इनिशिएटिव्ह चालवतो UKमध्ये. त्याच्या अंतर्गत 4 गोष्टी करतो आपण. मुलांना मराठी शिकवतो विनामूल्य, लिहायला, वाचायला आणि बोलायला. आणि युरोपमधनं 200 ते 250 मुलं ऑनलाईन मराठी शिकतात आपल्याकडून आणि त्यांचा जो आपल्याला वेळ मिळतो आणि त्यांच्याकडनं आम्हाला जे शिकायला मिळतं त्याची तुलना कशातच करता येत नाही. आपण मराठी पुस्तकांची लायब्ररी चालवतो. जवळपास 500 पुस्तकांचा आपल्याकडे साठा आहे. खजिना आहे म्हणेन मी. आणि ते विनामूल्य अगेन आपण वाचकांना उपलब्ध करून देतो. त्याच्यानंतर दर्जेदार मराठी आपण संगीताचे, मराठीचे असं नाही म्हणणार, संगीतांचे इंडियन क्लासिकल म्युझिकचे कार्यक्रम करतो आणि खूप त्याच्या माफक दरात करतो आपण. सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता यावा, एस्पेशली पुढच्या पिढीला आस्वाद घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी डिस्काउंटेड तिकीट्स असा विचार असतो त्याच्यामागे. आणि ते लाईव्ह म्युझिकचा अनुभव आणि ते संस्कार व्हावेत हा त्याच्यामागचा हेतू आहे. आणि आपल्या पिढीने जे ह्या पृथ्वीला आपण जे त्रास दिला आहे आतापर्यंत आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे इश्यूज सध्या चालू आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही एक प्रोफेसर ह्यू मॉन्टगोमेरी त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन एक क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबिलिटीसाठी काय करता येईल, त्याचा अवेअरनेस कसा वाढवता येईल, त्याच्यासाठी आम्ही बाटलीतलं राक्षस हे पुस्तक पब्लिश केलं आहे रिसेंटली. ते आपल्या मराठी क्लासेसमध्ये चालवतो, वाचतो आपण. तर हे सगळं खूप लोकं इन्स्पायरिंग आपल्या अवतीभोवतीच असतात. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने म्हणलात तर माझे सासरे जे मुख्याध्यापक होते तर त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवलं ते जेव्हा शिक्षक ही पेशात होते तेव्हा. तर आपल्या आजूबाजूलाच असे आमच्या घरीच एवढं मोठं इन्स्पिरेशन आहे की त्याची मी ऋणी आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या त्यांनी दे शुड फॉलो देअर हार्ट, काहीतरी छान समाजासाठी करावं, पॉझिटिव्हिटी सगळीकडे पसरावी आणि खुश राहावं, हॅपी राहावं, हेल्दी राहावं. आणि मला SBRT UK यांचं खूप आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी ही छान एक शृंखला चालू केली आहे. सो थँक्स अ लॉट टू दॅम. थँक्यू.